दिनांक 15 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीची अमरावती शहरातील गाडगे महाराज मंदिर मैदानात ॲडव्होकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या विधानसभेच्या उमेदवारासंदर्भात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अमरावती मतदारसंघातील राहुल मेश्राम यांच्या निवडणूक प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती। या सभेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांनी खरेदी केली। मात्र 2 सभा झाल्यानंतर तिसऱ्या सभेला येत असताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं या सभेला ते येऊ शकले नाही। त्यामुळे त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करत राहुल मेश्राम यांनी या संदर्भात उपस्थित विस्तृत माहिती दिली। जिल्ह्यात विधानसभेची निवडणूक होत आहे। 20 तारखेला मतदान आहे आणि वंचित बहुजन आघाडीची निर्णायक लढत सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वच मतदारसंघात पाहायला मिळत आहे। तर अमरावती शहरात सुद्धा बहुजन वंचित आघाडीचे राहुलजी मेश्राम हे उमेदवार आहेत आणि जिल्ह्याचे अध्यक्ष पण आहे। या सभेकरता आज प्रकाशजी आंबेडकर हे उपस्थित राहणार होते, मात्र अस्वस्थतेमुळे रद्द त्यांचा कॅन्सल झाला आणि या विषयावर आपल्यासोबत जे उमेदवार आहेत इथले राहुलजी मेश्राम हे बोलणार आहे। जय भीम जय शिवराय। आज दिनांक 15/11/2024 रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची आम्ही जाहीर सभा माझ्या प्रचारार्थ ठेवली होती, परंतु तुम्हा सगळ्यांना माहीत असेल एक 15 दिवसाआधी साहेबांची एन्जिओप्लास्टी झालेली आहे आणि तरीसुद्धा एक 78 वर्षाचे जवान म्हणून ते आज डॉक्टरनी मनाई केल्यावरही सुद्धा मैदानात उतरून त्यांचं म्हणणं आहे की माझ्या भरोश्यावर अगर उमेदवार आहे तर मला तिथे जावंच लागेल। मी माझ्या तब्येतीची आणि जीवाची पर्वा न करता सभा घेतो, पण शेवटी तब्येत आहे आणि तरी त्यांनी 2-3 सभा आज घेतल्या आहेत दर्यापूर, नांदगाव, खंडेश्वर, पण मध्यंतरी त्यांना थोडासा त्रास झाल्यामुळे त्यांनी मोबाईलमार्फत आम्हा सगळ्यांना एक निवेदन दिलं, भाषण दिलं आणि जनतेला आवाहन केलं की येणारी पिढीच्या सुरक्षतेसाठी आपण आरक्षण कसं वाचवावं, आरक्षण आपलं धोक्यात कसं गेलं आहे हे साहेबांनी आवाहन केलेलं आहे। आणि आज आम्ही इथे जी जाहीर सभा घेतली ती कुठलंही प्रलोभन न देता, कुठलाही पैशाचा लोभ न देता स्वइच्छेने आणि स्वतःच्या कर्तृत्वाने जे लोक येतील ज्यांना खरोखर आपल्या समाजाबद्दल, आपल्या मुलाबाळांबद्दल, आरक्षणाबद्दल खरोखर ज्यांना चिंता आहे त्या विचारवंत लोकांची ही सभा होती। त्यामुळे तेच विचारवंत लोक इथे उपस्थित होते असं मला वाटतं। बाळासाहेब आंबेडकरची सभा होती आणि मोठ्या प्रमाणात वंचित आघाडीचे कार्यकर्ते जिल्ह्यातून सुद्धा किंवा शहरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आले। सभेला मोठ्या प्रमाणात लोक नागरिक जमत असतात, मात्र या सभेलाही मोठ्या प्रमाणात नागरिक आले। या नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल, इथल्या मतदारांना काय संदेश द्याल? मतदारांना मी एकच संदेश देईल की जे काही अपप्रचार आमचे विरोधक करतात, खोटे प्रचार आमचे विरोधक करतात, त्या प्रचाराला बळी न पडतात त्याचं सत्यता जाणून घ्यावं। आता एक साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आज आमच्या 3-4 ठिकाणी साहेबांच्या सभा होत्या। काही आमच्या विरोधकांनी चुकीच्या न्यूज बनवून, चुकीच्या बातम्या बनवून आमच्या सभांचे टायमिंगच वेगवेगळे दाखवण्यात आले। दर्यापूरची सभा आमची सकाळची 12 वाजताची होती, कोणीतरी ती सभा सायंकाळी 5 वाजता दाखवून लोकांपर्यंत व्हायरल केलं। नांदगाव खंडेश्वरची सभा आमची 2ची होती, ती 11ला दाखवण्यात आली, म्हणजे जेणेकरून येणारी जनता आपल्या समाजातील जे साहेबांचे हितचिंतक आहे, जे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना दिशाभूल करण्यासाठी ह्या खोटे प्रचार हे लोक करतायत। या नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल, इथल्या मतदारांना काय संदेश द्याल? मतदारांना मी एकच संदेश देईल की जे काही अपप्रचार आमचे विरोधक करतात, खोटे प्रचार आमचे विरोधक करतात, त्या प्रचाराला बळी न पडतात त्याचं सत्यता जाणून घ्यावं। आता एक साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आज आमच्या 3-4 ठिकाणी साहेबांच्या सभा होत्या। काही आमच्या विरोधकांनी चुकीच्या न्यूज बनवून, चुकीच्या बातम्या बनवून आमच्या सभांचे टायमिंगच वेगवेगळे दाखवण्यात आले। दर्यापूरची सभा आमची सकाळची 12 वाजताची होती, कोणीतरी ती सभा सायंकाळी 5 वाजता दाखवून लोकांपर्यंत व्हायरल केलं। नांदगाव खंडेश्वरची सभा आमची 2ची होती, ती 11ला दाखवण्यात आली, म्हणजे जेणेकरून येणारी जनता आपल्या समाजातील जे साहेबांचे हितचिंतक आहे, जे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना दिशाभूल करण्यासाठी ह्या खोटे प्रचार हे लोक करतायत। त्याच्यावरून तुम्ही हे समजून घ्या की वंचित बहुजन आघाडीची दहशत कशाला म्हणतात हे या बातम्यावरून तुम्ही लोक समजा। कारण की विरोधक आता घाबरले आहेत, त्यांना माहीत आहे की वंचित बहुजन आघाडीचा जो वार आहे तो ह्या सगळ्या विरोधकांना कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करेल, म्हणून आता अपप्रचाराकडे वाढलेले आहेत आणि येत्या दिवसात अजूनही अपप्रचार करतील। तरी कृपा सगळ्या मतदान बंधू आणि भगिनींना माझं आव्हान आहे की या अशा खोट्या प्रचाराला बळी न पडता आपण विचारवंत आहात, सुजन आहात, आपण सगळ्या गोष्टीचा विचार करूनच ह्या प्रचारांना विचारात घेऊन योग्य त्या उमेदवारालाच मतदान करावं ही आग्रहाची विनंती। वंचित बहुजन आघाडीची सभा इथं आयोजित केली होती, मोठ्या प्रमाणात इथं कार्यकर्ते नागरिक जुळले होते आणि ही सभा काही कारणास्तव रद्द करण्यात आली। अस्वस्थतेमुळे या संदर्भात इथले जे अमरावतीचे उमेदवार आहेत
यांनी या संदर्भात सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांची गर्दी होती. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची अमरावतीतून राहुल मेश्राम उमेदवार आहे, तर बडनेरा येथून सौ वीरा घनश्याम ढोले पाटील या महिला उमेदवार आहेत. तर तिवसा मतदारसंघातून मिलिंद तायडे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे. याचे प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. उपस्थितांनी राहुल मेश्राम यांचे मार्गदर्शन करत सर्वांची मने जिंकत बाळासाहेब आंबेडकर हे अस्वस्थ असतानाही ते अधिक सभा घेत आहे व संपूर्ण राज्याचेच नाही तर जिल्ह्यातही वातावरण परिवर्तन त्यांनी सभेच्या माध्यमातून केले आहे. साहेब इथे आले नसतानाही उपस्थितांनी त्यांचे मनोगत मोबाईलच्या माध्यमातून आपण ऐकत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी सर्वांचे उपस्थितीबद्दल आभार मानले व जनतेला मतदारांना खोट्या प्रचारापासून कोणी अफवा पसरवल्यास त्यावर विश्वास ठेवू नका अशा प्रकारचं सभेतून आवाहन केलं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. सुरक्षा बल, अग्निशमन दल, पोलीस दल व सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात सभेच्या स्थळी लावण्यात आली होती. जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर भोरमाडे यांची रिपोर्ट.